वर्षा निवासस्थानावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची तातडीची बैठक। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व। उदय सामंतही या बैठकीला हजर राहणार। कोकणातल्या नगरपरिषद निवडणुकीत पराभवानंतर नितेश राणे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये चर्चा। नारायण राणेंनी प्रचार केला असता तर चांगलं यश मिळालं असतं, चव्हाणांचं विधान। मालवणचा निकाल लागला तरी भाजप शिवसेनेचा वाद संपेल। काही लोकांमुळे नारायण राणेंना साईडट्रॅक केलं गेलं। युतीसाठी आम्ही हात जोडून विनंती केली पण झाली नाही, निलेश राणेंचा आरोप। 16 जानेवारीनंतर निलेश राणेंचा बोलवता धनी कोण होता हे सांगणार। निवडणुकीत पैसे कुणाला पुरवले, कुणाला धमक्या दिल्या हे सांगणार। भाजपवरील डाग पुसून काढणार नितेश राणेंचं वक्तव्य। जागावाटप पूर्ण होईपर्यंत युतीच्या अधिकृत घोषणेची घाई नको, राज ठाकरेंची भूमिका। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडूप, जोगेश्वरी आणि दिंडोशीतील जागेचा पेच कायम। जागावाटपासंदर्भात मातोश्री आणि शिवतीर्थवर बैठकांच्या फैरी। आज रात्री उशिरा पुन्हा बैठकीची शक्यता। मराठी बहुल भागासाठी ठाकरे बंधूंचं जागावाटप अंतिम टप्प्यात। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना आमच्या शुभेच्छा। मात्र राजकारणात दोघांनी एकत्र येणं ढोंगीपणा। ठाकरे बंधूंच्या युतीवर चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। ठाकरे बंधूंचं नाटक नाही तर प्रीती संगम म्हणून भाजपच्या पोटात दुखतंय, संजय राऊतांचा निशाणा। तर हा भीती संगम असं म्हणत नवनाथ बन यांनी डिवचलं। मला ताकदीची गरज नाही, ताकद नसतानाही मी कामं करतो। फडणवीसांच्या विधानावर मुनगंटीवार स्पष्टच बोलले। तर चंद्रपुरात भाजपमुळेच भाजप उमेदवाराचा पराभव। मंत्रिपद न दिल्याच्या मुनगंटीवारांच्या नाराजीवर किशोर जोरगेवारांचा पलटवार। सुधीर मुनगंटीवारांच्या भूमिकेशी मी सहमत। प्रदीर्घ अनुभव असलेल्यांना पक्षाने मान सन्मान दिला पाहिजे, विजय वडेट्टीवारांचं भाष्य। टीएमसीसाठी येत्या 2 दिवसात भाजप शिवसेनेत जागा वाटपाबाबत बैठक। 150 जागांवर निर्णय, उर्वरित 77 जागांबाबत अजूनही पेच कायम। तर मुंबई शिवसेना 125 जागा लढवण्यावर ठाम। मुंबई 100% महायुती होईल, आम्ही एक पाऊल मागे जाऊ, शिवसेनाही एक पाऊल मागे जाईल, बावनकुळेंची माहिती। पुणे पालिकेसाठी सतीश पाटील आणि अजितदादांची रणनीती। पुण्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतो का, यावर सतीश पाटलांची अजितदादांसोबत फोनवर चर्चा, सूत्रांची माहिती। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची नाशकात हतबलता। युतीच्या चर्चेसाठी नरहरी झिरवाळ, हिरामण खोसकर, समीर भुजबळ वेटिंगवर। 5 मिनिटं तरी वेळ द्या, खोसकरांकडून महाजनांना विनवणी। मात्र चर्चेविनाच महाजन मुंबईकडे रवाना। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत लवकरच घोषणा। अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचं बोलणं झालंय। तुतारीचे उमेदवार घड्याळावर लढणार, दत्ता धनकवडेंचा दावा। कोणासोबत युती करायची हे शरद पवार ठरवतील, आमचे उमेदवार तुतारी चिन्हावरच निवडणूक लढतील। पुणे मनपाबाबत प्रशांत जगतापांची स्पष्टोक्ती। युतीसाठी आमची दारं खुली होती, स्वतःहून कोणी बंद केली असतील तर आता उघडण्याचा प्रयत्न करू नका। रत्नागिरीत दादांच्या राष्ट्रवादीने नगराध्यक्षपद स्वबळावर लढल्यानंतर आता उदय सामंत यांच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांना सूचना। नांदेडमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचा प्रदेश सरचिटणीसची अपहरणानंतर सुटका। जीवन घोगरेंचं 4 चाकी वाहनातून अपहरण करत बेदम मारहाण केल्याची घटना, सीसीटीव्ही समोर। पुणे जमीन प्रकरणात अजित पवारांच्या ओएसडींचा सहभाग। 2021 मध्ये पार्थ पवार, तेजवानींची पॉवर ऑफ अटर्नी, दमानी यांचा आरोप। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल न केल्यास दमानिया उद्या पुण्याला जाणार। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती, आमदारकी वाचली पण कोकाटे पुन्हा मंत्री होणार नाहीत। सुनावणी सुरू असेपर्यंत कोकाटेंना कोणतेही संवैधानिक पद स्वीकारता येणार नाही। मुंबईतील हवेच्या प्रदूषणावरून उच्च न्यायालयाचं पालिका आयुक्तांना समन्स। उद्याच्या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश। मुंबईतील ढासळलेल्या हवेच्या गुणवत्तेवरून हायकोर्टाकडून याचिका दाखल।